गटनेता पदाच्या सुनावणीस आलेल्या पाटील यांच्या फाईलची चोरी. नमस्कार, आपण पाहत आहात सनवार्ता न्यूज. कर्जत नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातून महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे कर्जतच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सतीश उद्धवराव पाटील हे कर्जत नगरपंचायतच्या गटनेता पदाच्या सुनावणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सह्या करण्यासाठी काही कागदपत्रे दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत काही नगरसेवकही उपस्थित होते. सह्यांची प्रक्रिया सुरू असताना पाटील यांनी आपल्या जवळील निळ्या रंगाची महत्त्वाची फाईल खाली धरण्यासाठी घेतली होती. मात्र सह्या पूर्ण करून बाहेर आल्यानंतर फाईलचा पत्ता लागला नाही. फाईलची विचारणा केल्यानंतर ती कोणाकडेही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कार्यालयात सर्वत्र शोधाशोध करण्यात आली, मात्र फाईल मिळून आली नाही. या फाईलमध्ये गट नोंदणीची कागदपत्रे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले आहे. कोणीतरी व्यक्तीने राजकीय फायद्यासाठीच ही फाईल लंपास केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या संवेदनशील ठिकाणाहून फाईल गायब झाल्याने नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. ही फाईल चोरी केल्यामुळे नेमका कोणाला फायदा होणार असा सवाल आता कर्जतमधील नागरिक उपस्थित करत आहेत. राजकीय समीकरणे बदलण्याच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना नेमकी साधी चोरी आहे की यामागे मोठा राजकीय डाव दडलेला आहे, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. सनवार्ता न्यूज साठी कर्जत प्रतिनिधी.